तर शेतकरी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली की जे आहे ते वर्क ऑर्डर निघत आहेत. वर्क ऑर्डर निघाल्यानंतर 60 दिवसाच्या आत तुम्हाला पंप बसवून देणं त्या कंपनीला बंधनकारक असतं. तर त्या विषयावर खूप सारे आपल्या शेतकरी मित्रांचे कमेंट आलेले आहे की सर, वर्क ऑर्डर काढणं हे कोणाच्या हातात असतं, हे प्रामुख्याने विचारला जाणारा आपल्याला प्रश्न आहे. तर लोकांना प्रश्न पडला आहे की आता त्यांचं लोकांचं आपल्या शेतकऱ्यांचं कसं म्हणणं कसं आहे की वर्क ऑर्डर कोण काढतंय हे जर आम्हाला कळले तर आम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू. तर या व्हिडिओमध्ये आपण वर्क ऑर्डर कोणाकडून निघतं त्याचप्रमाणे लाईनमॅनला कॉन्टॅक्ट कोणी करायचा असतो. तर वर्क ऑर्डर निघाल्यानंतर आपल्याला एक लाईनमॅन दिला जातो. ते लाईनमॅन आपल्याला स्वतः कॉन्टॅक्ट करतो का आपण त्याला कॉन्टॅक्ट करायचं असतं का कंपनीचे लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करून हे ते लाईनमॅन आणि कंपनीचे लोक एकत्र येतात. ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये एकदम थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला प्रश्न असा आहे की वर्क ऑर्डर कोण काढतं. तर वर्क ऑर्डर जे आहे ते महावितरणकडून जी काढली जात आहे, कारण की ही पूर्ण प्रोसेस जी आहे कंपनी निवडल्यानंतर जी संपूर्ण प्रोसेस जी आहे ते महावितरणद्वारे केली जाते. त्या वेबसाईटमध्ये आता वेबसाईट आपण लक्षात घेण्याची गोष्ट आहे, ही पूर्ण वेबसाईटच महावितरणची आहे आणि ते वेबसाईट हँडल पण महावितरण करत आहे. त्यामुळे वर्क ऑर्डर काढणे किंवा वेंडरला काम देणे, वेंडरकडून काम करून घेणे ही सर्व जबाबदारी ही महावितरणची असते. जरी तुमची वर्क ऑर्डर निघत नसेल तरी तुम्ही स्वतः महावितरणशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या नजीकच्या महावितरण जे केंद्र असते तिथे जरी जाऊन तुम्ही चौकशी केली तरी तुम्हाला त्यामध्ये आपला ऍप्लिकेशन नंबर घेऊन जायचं. तिथं महावितरणच्या ऑफिसमध्ये तुम्ही माहिती जर विचारली तर त्यामध्ये तुम्हाला खूप सारी माहिती त्या ऑफिसमध्ये पण भेटून जाऊ शकते. आता हा तर प्रश्न झाला की वर्क ऑर्डर जे आहे ते महावितरणद्वारे काढले जाते. त्यानंतर आता वर्क ऑर्डर महावितरणद्वारे कशी काढले जाते, जेव्हा तुमचा वेंडर सर्वे जॉईंट सर्वे होतो त्यानंतरच तुमची वर्क ऑर्डर काढली जाते. तर काही शेतकरी काय करणार की पेमेंट केलं किंवा वेंडर सिलेक्शन झालं की लगेच वर्क ऑर्डरसाठी कॉन्टॅक्ट करत राहतील महावितरणशी. तसं होणार नाही. जोपर्यंत तुमचा जॉईंट सर्वे होत नाही तोपर्यंत तुमची वर्क ऑर्डर निघू शकत नाही. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या. ज्यानंतर तुमचा जॉईंट सर्वे होईल त्यानंतर साधारण 15-20 दिवसानंतर तुमचा वर्क ऑर्डर निघते. जर त्या कालावधीत नाही निघली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता महावितरणशी. ही तर प्रश्न क्लिअर झाला. आता दुसरा एक प्रश्न असा आहे की लाईनमॅनशी कॉन्टॅक्ट कोण करायचे. तर खूप सारे शेतकऱ्यांचा हा पण प्रश्न आहे की लाईनमॅन कोण आहे, कसं समजणार आम्हाला, कॉन्टॅक्ट आपण त्यांना कसं करायचं, कंपनी आणि लाईनमॅनशी कॉन्टॅक्ट कोण केलं. तर भरपूर साऱ्या केसेसमध्ये स्वतः कंपनी जे शेतकरी आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करते किंवा लाईनमॅन आणि कंपनी यांचे कॉन्टॅक्ट एकत्र होऊन ते शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून एकत्र येऊन जॉईंट सर्वे करून जातात. खूप साऱ्या ठिकाणी असंच होत आहे. तर अजूनही काही ठिकाणी जे आहेत लाईनमॅन आणि जे शेतकरी आहेत यांचे कॉन्टॅक्ट न होता असल्या कारणाने आता पहिल्यांदा जे लाईनमॅन होते त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला SMS द्वारे दिले जात होते की हा लाईनमॅन तुम्हाला जे आहे ते नियुक्त झालेला आहे, तो तुमच्या सर्वे करण्यासाठी डेट नुसार येत होतं. पण आता काही जणांना ते मेसेज येणं बंद झाले. त्यामुळे आता लाईनमॅन कोण आहे ते लक्षात येणं खूप कठीण झाले. त्यासाठी तुम्ही महावितरणशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कंपनीशी जरी कॉन्टॅक्ट केलं तरी कंपनीकडून पण तुम्हाला लाईनमॅन तुमचं कोण आहे आणि तो कधी येणार आहे हे संपूर्ण इन्फॉर्मेशन भेटून जाईल. आणि कंपनीची कॉन्टॅक्ट डिटेल खूप साऱ्या जणांची मागणी आहे की सर कंपनीची कॉन्टॅक्ट डिटेल कशी काढायची. तर आय बटनावर आपण या व्हिडिओमध्ये आय बटन दिल्यामध्ये त्या सेपरेट व्हिडिओ आहे की संपूर्ण कंपनीची कॉन्टॅक्ट डिटेल कशी काढायचं. ह्या व्हिडिओचे आय बटनवर तुम्हाला लिंक भेटून जाईल. तिथून तुम्ही संपूर्ण ज्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर काम करत आहे सर्व कंपन्यांची डिटेल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. सेपरेट व्हिडिओ त्या विषयावर बनवला आहे आपण. तर हे दोन प्रश्न प्रामुख्याने विचारले जात होते. तर याविषयी आपण एवढं सांगतो की महावितरण तुमची वर्क ऑर्डर काढते, कंपनीचा त्यामध्ये काहीही संबंध नसतो. जोपर्यंत कंपनी सर्वे झाल्यानंतर जे वर्क ऑर्डर आहे ते महावितरणने काढल्यानंतर कंपनीला ते काम करून देणं बंधनकारक असते. तर ह्या गोष्टींची सर्वांना माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवार फॅमिलीमध्ये हा चॅनलची लिंक नक्की शेअर करा. या विषयावर आपण मागितलेला सौर पंप योजना असो किंवा इतर योजनांविषयी आपण डेली व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. धन्यवाद.